मंडळी नमस्कार. मंडळी, बिहार राज्याची निवडणूक तोंडावरती आलेली आहे आणि ही निवडणूक होत असतानाच राज्यामधून देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा केंद्रामध्ये जाणार का, आणि जाणार असतील तर ते कुठल्या कॅपॅसिटीमध्ये जाणार, म्हणजे काय म्हणून जाणार, हा मुद्दा आताच्या घडीला चर्चेमध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे नव्याने. याच्यापूर्वी पण तो अनेक वेळा चर्चेला आलेला आहे. मात्र बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भाजपाच्या स्टार प्रचारकांची जी यादी जाहीर झाली 40 नावांची, त्याच्यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि प्रभारी जे भाजपाचे आहेत सरचिटणीस बिहारचे विनोद तावडे यांच्या व्यतिरिक्त देवेंद्र फडणवीस यांचं नाव या यादीमध्ये झळकलेलं आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा या चर्चांना ऊत आलेला आहे. बिहारची निवडणूक अनेक कारणांकरता गाजते आहे. त्याच्यातलं महत्वाचं कारण होतं ते एक एसआयआर म्हणजे मतदार यादींचं सखोल पुनर्निरीक्षण किंवा त्याची मांडणी किंवा त्याचं दुरुस्ती. या सगळ्यामुळे बिहारची निवडणूक फार गाजलेली आहे. तिकडे राहुल गांधी आणखीन तेजस्वी यादव या दोघांनी मिळून बिहार पिंजून काढला होता. या सगळ्या विषयावरून घेऊन मतचोरी हा विषय घेऊन ते फार मोठ्या प्रमाणामध्ये तिथे प्रचार लागलेले होते. सध्याच्या घडीला ते थोडेसे मागे पडलेले दिसतात. याचं कारण असं आहे की एनडीए म्हणजे जी राष्ट्रीय लोकशाही आघाडी जी आहे, भाजपाची प्रणित जी आहे, त्यांनी सीट शेअरिंग, ज्याला आपण जागा वाटप म्हणतो निवडणुकीसाठी, हे पूर्ण केलेलं आहे आणि उमेदवार देखील जाहीर केलेले आहेत. म्हणजे भाजपाचे 101 उमेदवार आणि त्यांना सहकारी पक्ष असलेला जनता दल युनायटेड म्हणजे नितीश कुमार यांचा जो पक्ष आहे, याचे 101 उमेदवार हे दोन्ही जाहीर झालेले आहेत. त्यांचे जे सहकारी पक्ष आहेत त्यांचा जागा वाटप जाहीर झालेला आहे. मात्र दुसरीकडे जी इंडिया आघाडी आहे, जेव्हा त्याला आपण इंडिया आघाडी म्हणतो किंवा काही जे काय नाव असेल ते, या नावाची जी आघाडी आहे, या आघाडीमध्ये अद्याप मतभेद कायम दिसत आहेत. यांचं जागा वाटप होताना दिसत नाहीये आणि हे जागा वाटप रखडल्यामुळे ते काहीसे माघारी पडलेले किंवा पिछाडीवरती पडलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं काँग्रेसला जास्त जागा हव्यात किंवा किमान गेल्या वेळेला निवडणूक लढवली होती तेवढ्या तरी जागा 70 हव्या आहेत. मात्र त्या राष्ट्रीय जनता दल द्यायला तयार नाहीये आणि त्याच्यावरून ते सगळं गाडं अडकलेलं आहे. इतरही अनेक पक्ष आहेत त्यांच्या आघाडीमध्ये जे जास्त जागा मागतायत, मात्र त्यांना ते द्यायला तयार नाहीयेत. या सगळ्या पार्श्वभूमीवरती पुन्हा एकदा मुद्दा उपस्थित होतो तो देवेंद्र फडणवीसांचा. देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार का, हा जो $1,00,000 प्रश्न आहे किंवा लाख मोलाचा जो प्रश्न आहे, तो आताच्या घडीला उपस्थित झालेला पाहायला मिळतो आहे. माझ्या मते तरी देवेंद्र फडणवीस इतक्यामध्ये दिल्लीला जातील असं वाटत नाही. कारण राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक जी आहे त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना जर तिथे नेलं तर मग महाराष्ट्राची जी प्रगती आहे किंवा $1 मिलियन जो विषय आहे तो कसा गाठायची, ही अर्थव्यवस्था कशी गाठायची आणि भारताला $5 मिलियन अर्थव्यवस्था कशी गाठून द्यायची, हा पडणारा मोठा प्रश्न निर्माण होईल.